शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळेंनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची घेतली भेट। मुलगी रेवती सुळेंच्या लग्नाचं दिलं निमंत्रण। पंतप्रधानांसह इतर महत्त्वाच्या नेत्यांचीही भेट घेतल्याची माहिती। अमित ठाकरेंच्या 34व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी आणला 34 किलोचा केक। अमित ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थावर गर्दी। युवासेना चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आदित्य ठाकरेंनी घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद। नाशिकच्या मखमलाबाद इथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त युवासेना चषकाचं आयोजन। क्रिकेट खेळताना आदित्य ठाकरेंनी लगावला षटकार। मान्सूनपूर्व पावसाचा मुंबई गोवा महामार्गावरील नियोजन शून्य कामाला दणका। अर्धा तास पडलेल्या पावसामध्ये सावर्डे जवळचा वाहा फाट्यावरील भुयारी मार्ग पाण्याखाली। पाण्याचा निचरा होण्यासाठी महामार्ग विभागाकडून कोणतेही नियोजन न केल्याचा मुंबई गोवा महामार्गाला फटका। गेल्या 2 दिवसांपासून पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली डाळिंब बाग उन्मळून पडली। नुकसानीचे पंचनामे सुरू। मालेगावमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी। कांद्याचं नुकसान होण्याची भीती, शेतकरी चिंतेत। करमाळ्यामध्ये धावत्या एसटी बसची डिझेल टाकी निकामी होऊन खाली पडली, तर चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना। केदारनाथ धामामध्ये दर्शन व्यवस्थेवरून मोठा गोंधळ। व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली सामान्य भाविकांना तासनतास रांगेत थांबावं लागत असल्याचं चित्र। चारधाम यात्रेच्या गर्दीमध्ये बीकेटीसीच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित। अत्यंत उष्णतेमध्ये प्रवाशांना दिलासा देण्यासाठी विलासपूर रेल्वे स्थानकामध्ये अनोखा उपक्रम। स्थानकाच्या छतावरून पाण्याचा फवारा सोडत प्रवाशांना दिला जातोय थंडाव्याचा अनुभव। जम्मू काश्मीरच्या गुलमर्गसह उंच भागांमध्ये हिमवर्षाव। मे महिन्यातही हिवाळ्यासारखं वातावरण। थंड हवामान आणि निसर्गरम्य सौंदर्याचा पर्यटक लुटतायत आनंद। नॉर्थ काश्मीरमधील बारामुल्लामध्ये दारुगोळ्याचा मोठा साठा जप्त। सुरक्षा दलांना मोठं यश। कारवाईमुळे संभाव्य धोका टळला। बाईकवर ठेवलेले 1 लाख रुपये कुत्र्यानं पळवले। बिजनोरमधली घटना सीसीटीव्हीत कैद। नमाज पठणाच्या नादात व्यापारी गाडीतच पैसे विसरला। दरम्यान पैसे चोरणाऱ्या कुत्र्याचा शोध सुरू।